नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचं नाव जर जोडायचं असेल तर यासाठी तुम्हाला कुठल्याही सीएससी सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रावर जाण्याची गरज नाहीये। तर यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फॉर्म भरून तुमच्या रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचं नाव ऍड करता येणार आहे। तर याची संपूर्ण प्रोसेस आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। त्या अगोदर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। तर मित्रांनो, रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव ऍड करण्यासाठी सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करायचंय आणि यामध्ये मेरा रेशन ही ॲप सर्च करून इन्स्टॉल करायची आहे। तर ही ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर या ॲपला ओपन करायचंय। तर मेरा रेशन ही ॲप ओपन झाल्यानंतर काही परमिशन मागितल्या जातील, त्यांना अलो करायची आहेत। त्यानंतर यामध्ये एक लँग्वेज सिलेक्ट करायची आहे। तर यामध्ये भरपूर लँग्वेज दिलेले आहेत, यामध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश यापैकी एक लँग्वेज सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर या ठिकाणी गेट स्टार्टेड या बटनावरती क्लिक करायचंय। त्यानंतर या ठिकाणी एक नवीन लॉग इन पेज तुमच्या समोर ओपन होईल। तर यामध्ये बेनिफिशरी युजर्स या ऑप्शनला सिलेक्ट करायचंय आणि या ठिकाणी कुटुंब प्रमुखाचं किंवा ज्या सदस्याचं नाव रेशन कार्डमध्ये आहे त्याचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याखाली दिलेला कॅप्चा व्यवस्थित या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन विथ OTP या बटनावरती क्लिक करायचंय आणि त्यानंतर तुमच्या आधार कार्ड सोबत जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक OTP येईल। तो OTP या बॉक्समध्ये व्यवस्थित टाकायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचंय। तर आधार OTP व्हेरीफाय झाल्यानंतर क्रिएट एमपिन असा एक ऑप्शन येईल। तर यामध्ये एक 4 डिजिट एमपिन तुम्हाला सेट करावा लागेल। तर यासाठी क्रिएट नाव यावरती क्लिक करायचंय। जर एमपिन तुम्हाला बनवायचा नसेल तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, पण एमपिन बनवल्यानंतर तुम्हाला जर पुन्हा ही ॲप ओपन करायची असेल तर फक्त तुम्ही बनवलेला 4 डिजिट एमपिन टाकून तुम्हाला लॉग इन करता येतं आणि एमपिन जर तुम्ही नाही बनवला तर ही ॲप ओपन करण्यासाठी तुम्हाला पुन्हा ही आधार OTPची प्रोसेस करावी लागते, त्यामुळे एमपिन बनवून घ्या। त्यासाठी क्रिएट नाव यावरती क्लिक करा। त्यानंतर एक 4 डिजिट एमपिन बनवा आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करा। त्यानंतर तुम्ही बनवलेला एमपिन पुन्हा या ठिकाणी टाका आणि क्रिएट एमपिन या बटनावरती क्लिक करा आणि त्यानंतर तुमचा एमपिन सेट होऊन जाईल। तर या ठिकाणी ओके बटनावरती क्लिक करा। त्यानंतर या ठिकाणी लोकेशनची परमिशन मागितली जाईल, यामध्ये पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचंय आणि या ठिकाणी स्किपच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय। त्यानंतर ही ॲप्लिकेशन ओपन होईल। तर हे ॲप्लिकेशनचं मेन डॅशबोर्ड आहे। तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या रेशन कार्डाची संपूर्ण माहिती दिसणार आहे आणि त्यासोबतच आता तुमच्या रेशन कार्डमध्ये किती सदस्य आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आणि रेशन कार्डमधील सदस्यांची KYC झालेली आहे की नाही हे बघण्यासाठी मॅनेज फॅमिली डिटेल्स यावरती क्लिक करायचंय। त्यानंतर यामध्ये तुमच्या रेशन कार्डमधील सर्व सदस्यांची संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे आणि किती सदस्यांची KYC झालेली आहे आणि कितींची पेंडिंग आहे हे तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। त्यानंतर रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचं नाव ऍड करण्यासाठी तुम्हाला एक ऑप्शन या ठिकाणी दिसेल, ॲड न्यू मेंबर नावाचं। तर हे ऑप्शन मॅनेज फॅमिली डिटेल्स या सेक्शनमध्येच दिलेलं आहे। तर नवीन सदस्याचं नाव रेशन कार्डमध्ये जोडण्यासाठी ॲड न्यू मेंबर या ऑप्शनवरती क्लिक करायचंय। त्यानंतर एक फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल। तर यामध्ये टोटल 9 स्टेप आहेत। तर या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची कंप्लीट इन्फॉर्मेशन भरायची आहे। तर यामध्ये पहिली स्टेप पर्सनल डिटेल्स। तर या ठिकाणी पहिला ऑप्शन नेम इन इंग्लिश, यामध्ये ज्या सदस्याचं नाव रेशन कार्डमध्ये ॲड करायचं आहे त्याचं नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे। तर त्या सदस्याचं नाव आधार कार्डवर जसं आहे तसंच या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर लोकल लँग्वेज म्हणजेच मराठी, हिंदी यापैकी एका लँग्वेजमध्ये या ठिकाणी त्या सदस्याचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर जेंडर मेल फिमेल जे असेल ते सिलेक्ट करायचे। त्यानंतर जन्मतारीख या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे। तर यामध्ये जन्मवर्ष, महिना आणि तारीख व्यवस्थित या ठिकाणी सिलेक्ट करायचंय। त्यानंतर जन्मतारखेनुसार तुमची एज म्हणजे तुमचं वय या ठिकाणी येऊन जाईल। त्यानंतर या ठिकाणी मदर्स नेम म्हणजेच आईचं नाव या ठिकाणी इंग्रजीमध्ये टाकायचंय। त्यानंतर लोकल लँग्वेज म्हणजेच मराठी किंवा हिंदी यापैकी एका लँग्वेजमध्ये आईचं नाव या ठिकाणी टाकायचंय।
त्यानंतर फादर नेम म्हणजेच वडिलांचे नाव या ठिकाणी इंग्रजीमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी वडिलांचं नाव टाकायचं आहे लोकल लँग्वेजमध्ये म्हणजेच मराठी किंवा हिंदी यापैकी एका लँग्वेजमध्ये. त्यानंतर मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचं आहे म्हणजेच ज्या सदस्याचं नाव रेशन कार्डमध्ये ॲड केलं जात आहे त्याचं मॅरेज झालं आहे की नाही यापैकी ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी यामध्ये इंडियन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकण्याचा ऑप्शन दिलेला आहे. तर यामध्ये एक लक्षात ठेवा की मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी ॲड करणं कंपल्सरी नाहीये. म्हणजेच जर तुम्ही लहान मुलाचं नाव ॲड करत असाल आणि त्याच्याकडे मोबाईल नंबर नसेल अशा कंडिशनमध्ये तुम्ही या ठिकाणी मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी नाही टाकला तरी चालेल. तर माझ्याजवळ फक्त मोबाईल नंबर आहे म्हणून मी या ठिकाणी टाकतोय, तुम्ही नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचंय. त्यानंतर या ठिकाणी दुसरी स्टेप जनरल डिटेल्स यामध्ये तुम्हाला एपिक नंबर म्हणजेच मतदान कार्डाचा नंबर टाकण्याचा ऑप्शन दिलेला आहे. जर मतदान कार्डाचा नंबर असेल तर टाकायचा आहे, नाहीतर या ऑप्शनला सोडून द्या. त्यानंतर या ठिकाणी NPR नंबर असेल तर टाकायचा आहे, नाहीतर या ऑप्शनला सोडून द्या. त्यानंतर या ठिकाणी नरेगा जॉब कार्ड असेल तर या ठिकाणी या बॉक्सवरती टिक करायचं आहे. आणि ही सर्व माहिती त्या व्यक्तीची विचारली जाते ज्याचं नाव आपण नव्याने रेशन कार्डमध्ये ॲड करतोय. तर या ठिकाणी जर जॉब कार्डचा नंबर नसेल तर या ठिकाणी या बॉक्सवर टिक करण्याची गरज नाहीये. त्यानंतर या ठिकाणी नाव ॲड करण्यासाठी आधार कार्ड गरजेचं आहे म्हणून आधारच्या बॉक्सवर टिक करायचंय आणि या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचंय. त्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट स्टेप प्रोफेशनल डिटेल्स. तर यामध्ये तुम्हाला दिसेल ऑक्युपेशन म्हणजे ज्या सदस्याचं नाव आपण रेशन कार्डमध्ये ॲड करतोय तो सदस्य फार्मर आहे, लेबर आहे किंवा स्टुडंट आहे. तर यापैकी अनेक ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. आणि तुम्ही करत असलेला व्यवसाय जर यामध्ये नसेल तर अदरचं ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा व्यवसाय यापैकी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी ॲन्युअल इन्कम म्हणजेच तुमचं वार्षिक उत्पन्न विचारलं आहे. तर यामध्ये महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा की कुटुंब प्रमुखाचं वार्षिक उत्पन्न जर आधीपासूनच रेशन कार्डमध्ये दिलेलं असेल आणि ज्या सदस्याचं नाव आपण रेशन कार्डमध्ये ॲड करतोय त्याचा इन्कम सोर्स नसेल म्हणजेच हाऊसवाईफ, स्टुडंट यापैकी असेल आणि तो जॉब करत नसेल तर यामध्ये ॲन्युअल इन्कम म्हणजेच वार्षिक उत्पन्न या ठिकाणी 0 टाकायचं आहे. आणि त्या सदस्याचा स्वतःचा व्यवसाय असेल किंवा नोकरी करत असेल तर त्याचं वार्षिक उत्पन्न या ठिकाणी टाकून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्या 3 स्टेप कंप्लीट झाल्या आहेत आणि आपण आता 4थ्या स्टेपमध्ये आलोय ॲडिशनल डिटेल्स. तर यामध्ये पहिलं ऑप्शन, तर यामध्ये तुम्हाला तुमची कास्ट कॅटेगरी विचारली जाईल. तर या ठिकाणी जनरल, OBC, SC, ST तर सर्व ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. तर यामध्ये तुमचे कास्ट सिलेक्ट करा. जर तुमची कास्ट तुम्हाला माहीत नसेल किंवा तुम्हाला तुमचे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं नसेल तर यामध्ये NAचं ऑप्शन दिलेलं आहे, ते ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकतात. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन रिलेशन विथ HOF म्हणजेच हेड ऑफ फॅमिली. तर या ठिकाणी तुमचं कुटुंब प्रमुखाशी नातं काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी मी ॲड करतोय तो कुटुंब प्रमुखाचा मुलगा आहे म्हणून मी सन सिलेक्ट करतोय आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचंय. त्यानंतर नेक्स्ट स्टेप बँक डिटेल्स. तर यामध्ये बँक डिटेल्स ॲड करणं कंपल्सरी नाहीये. जर तुम्हाला बँक डिटेल्स ॲड करायचे असतील तर यसच्या बॉक्सवर क्लिक करून तुम्ही बँक डिटेल्स भरू शकतात, नाहीतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचंय. त्यानंतर नेक्स्ट स्टेप तुमच्या समोर ओपन होईल मेंबर फिजिकल डिटेल्स. तर यामध्ये तो व्यक्ती दिव्यांग असेल किंवा कोणत्याही पद्धतीची डिसेबिलिटी असेल तर यसच्या बॉक्सवर क्लिक करून याबद्दलची माहिती या ठिकाणी द्यायची आहे. आणि जर त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची डिसेबिलिटी नसेल तर डायरेक्ट नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की आपण या फॉर्मच्या लास्ट स्टेपला आलेलो आहोत. तर यामध्ये काही महत्त्वाची डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहेत. तर या ठिकाणी ही माहिती महत्त्वाची आहे, त्यामुळे ही माहिती व्यवस्थित बघायची आहे, कारण चुकीच्या पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं जाऊ शकतं. तर या ठिकाणी पहिल्या डॉक्युमेंटमध्ये ॲड्रेस प्रूफसाठी तुम्हाला एक डॉक्युमेंट सिलेक्ट करावं लागेल. तर यामध्ये सिलेक्ट 1 यावरती क्लिक करायचं आहे. तर यामध्ये भरपूर असे डॉक्युमेंट तुम्हाला दिसतील. तर ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्हाला आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे. तर ॲड्रेस प्रूफमध्ये ज्याचं नाव आपण रेशन कार्डमध्ये ॲड करतोय त्याचंच नाव त्या डॉक्युमेंट प्रूफमध्ये असणं गरजेचं आहे, म्हणून त्याच व्यक्तीचं ॲड्रेस प्रूफ अपलोड करायचं आहे.
तर यामध्ये सर्वात सोपं डॉक्युमेंट तुम्ही आधार कार्ड सिलेक्ट करू शकतात. त्यानंतर त्या डॉक्युमेंटचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. जर आधार कार्ड सिलेक्ट केलं असेल तर आधार कार्डचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर डॉक्युमेंट इश्यू डेट, तर तुमचं आधार कार्ड कधी बनवलंय ते तुम्हाला माहीत असेल तर या ठिकाणी ती तारीख टाकायची आहे. नाहीतर जन्मतारखेनंतरची कोणतीही तारीख तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकतात. त्यानंतर अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट या सेक्शनमध्ये यायचं आहे आणि यामध्ये तुमचं आधार कार्ड PDF फॉर्मॅटमध्ये किंवा JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. तर यामध्ये त्या फाईलची साईज 500 KBच्या आत असली पाहिजे आणि आधार कार्डच्या दोघं बाजू एकाच पेजवर असणे गरजेचे आहे. तर या कंडिशनमध्ये तुम्ही ई आधार कार्ड ही फाईल डाउनलोड करून या ठिकाणी अपलोड करू शकतात. तर ई आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं हे जर तुम्हाला माहीत नसेल तर कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर त्यावर व्हिडिओ बनवण्यात येईल. तर यामध्ये ब्राउज फाईल यावरती क्लिक करून आधार कार्ड अपलोड करायचं आहे. त्यानंतर त्यासोबत अदर मॅन्डेटरी डॉक्युमेंट म्हणजेच सेकंडरी डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे. तर यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट यापैकी एक डॉक्युमेंट तुम्ही सेकंडरी डॉक्युमेंट म्हणून अपलोड करू शकतात. आणि यामध्ये तुम्ही पुन्हा आधार कार्ड सुद्धा देऊ शकतात. जर आधार कार्ड अपलोड करत असाल तर आधार कार्डचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर आधार कार्डची इश्यू डेट या ठिकाणी टाकायची आहे आणि ब्राउज फाईल्सच्या ऑप्शनवर क्लिक करून डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. त्यानंतर तिसरं आणि महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजेच सेल्फ अंडरटेकिंग ॲप्लिकेशन फॉर्म. तर हा फॉर्म तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलवर दिलेला आहे. तर तिथून हा फॉर्म तुम्ही डाउनलोड करू शकतात. तर या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला याची प्रिंट काढून हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला याचा फोटो काढून अपलोड करायचा आहे. तर हा फॉर्म कसा भरायचा हे थोडक्यात बघूयात. तर या फॉर्ममध्ये सर्वात आधी कुटुंब प्रमुखाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर कुटुंब प्रमुखाचं वय या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर त्यांचं गावाचं आणि शहराचं नाव यापैकी जे असेल ते टाकायचं आहे. त्यानंतर त्यांचा तालुका आणि जिल्हा या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर ज्या सदस्याचं नाव आपण रेशन कार्डमध्ये ॲड करतोय त्याचं नाव येथे टाकायचं आहे. या ठिकाणी त्याचं वय टाकायचं आहे. त्यानंतर कुटुंब प्रमुखाशी त्याचं असलेलं नातं टाकायचं आहे. जर मुलगा असेल तर या ठिकाणी मुलगा टाकायचा आहे. त्यानंतर त्या सदस्याचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर शेवट अर्जदाराचे नाव, या ठिकाणी त्यांची सही किंवा अंगठ्याचा ठसा. त्यानंतर या ठिकाणी आजची तारीख आणि स्थळ या ठिकाणी टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि त्यानंतर याचा फोटो काढून 500 KBच्या आत JPG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये हा फॉर्म तुम्हाला अपलोड करायचा आहे. तर या ठिकाणी इन्क्लोजर टाईपमध्ये डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे. तर यामध्ये सेल्फ अंडरटेकिंग ॲप्लिकेशन फॉर्म हे डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे आणि इन्क्लोज्ड डॉक्युमेंट नंबरमध्ये 1 टाकायचं आहे. त्यानंतर डॉक्युमेंट इश्यू डेट, आजची डेट या ठिकाणी सिलेक्ट करायची आणि ब्राउज फाईल यावरती क्लिक करून डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे. तर हे तिघं डॉक्युमेंट तुम्हाला 500 KBच्या आत JPG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत. तर हे डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर या फॉर्मच्या लास्ट स्टेपला आपण आलेलो आहोत. तर यामध्ये काही टर्म्स अँड कंडिशन दिलेली आहेत तर ती वाचून घ्यायची आहेत आणि या पेजला खाली स्क्रोल करायचं आहे. तर हे पेज खाली स्क्रोल केल्यानंतर या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि खाली सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर एक OTP आपल्या आधार लिंक मोबाईल नंबरवर आला असेल तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचं नाव ॲड करण्याची रिक्वेस्ट सक्सेसफुली रजिस्टर झालेली आहे आणि आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. तर आपला फॉर्म सबमिट झाल्यानंतर या मेसेजमध्ये एक रिक्वेस्ट ID तुम्हाला दिलेला आहे. तो रिक्वेस्ट ID तुम्ही नोट करून ठेवायचा आहे. तर आता हा फॉर्म तुमच्या जिल्ह्याच्या फूड अँड सप्लाय ऑफिसर यांच्याकडे गेलेला आहे. तर आता ते हा फॉर्म चेक करतील आणि तुमची सर्व इन्फॉर्मेशन जर बरोबर असेल तर तुम्ही ॲड केलेलं नवीन सदस्याचं नाव रेशन कार्डमध्ये ॲड होऊन जाईल. तर आता या फॉर्मचं ॲप्लिकेशन स्टेटस जर तुम्हाला चेक करायचं असेल तर हिस्ट्रीच्या सेक्शनमध्ये येऊन तुम्ही या फॉर्मचं ॲप्लिकेशन स्टेटस बघू शकतात आणि तुमच्या मोबाईलवर एक टेक्स्ट मेसेज सेंड केला जातो की तुमची रिक्वेस्ट सक्सेसफुली सबमिट झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचं नाव सोप्या पद्धतीने घरी बसल्या मोबाईलवर ॲड करू शकतात. तर याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट करून सांगायचं आहे.
महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.